मित्रांनो, SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, ऑसिलेशन या चॅप्टर मधलं एक महत्त्वाचा पॉइंट सांगत आहोत की जो आपल्या पुस्तकाच्या एक्सरसाइज मध्ये पण दिलेला आहे. 4 मार्कासाठी येणारा प्रश्न. तेव्हा लक्षात ठेवा, एक्सरसाइज मध्ये असणारा प्रश्न आहे मित्रो, याला चांगलं करायचं आहे. काय आहे बा भानगड तो लक्षात ठेवा. ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, सोपा आहे हा. पोटेंशियल एनर्जी अँड टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. या पलीकडे तो म्हणतो का शो दॅट टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज कॉन्झर्व्ड. शब्द पाहून घ्या, तो परीक्षेमध्ये हाच शब्द देईल आणि याचा अर्थ होतो कॉन्स्टंट. दुसरं काहीच वेगळं होत नाही, फक्त नाविन्यपूर्ण शब्द आहे म्हणून सांगत आहोत कॉन्झर्व्ड. म्हणजे टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज कॉन्झर्व्ड. याही व्यतिरिक्त तो अजून काय विचारतो बात लक्षात ठेवा आहे ना. काय बात, स्टेट द फॅक्टर ऑन विच टोटल एनर्जी डिपेंड्स. ही टोटल एनर्जी कोणत्या फॅक्टरवर अवलंबून आहे. याही व्यतिरिक्त तो याचा ग्राफ पण काढासाठी विचारतो. लक्षात ठेवा, 1 मार्कासाठी प्रश्न आला तर बढिया आहे ग्राफचं मीनिंग. त्याही व्यतिरिक्त तो काय विचारतो बा, तर बा लक्षात ठेवा, तो मीन पोझिशनवर आणि एक्स्ट्रीम पोझिशनवर पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू. लक्षात ठेवा, फाइंड पोटेंशियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी ॲट मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. एवढा मोठा प्रश्न नाही, मात्र तुकड्या तुकड्यात विचारतो. कधी 2 मार्कासाठी, कधी 4 मार्कासाठी. तर हा पूर्ण टॉपिक मी 1 टेक मध्ये शिकवून देतो. कांदेव नाही का, सिंपल साधा, बिलकुल स्लो मोशन मध्ये सांगतो, जेणेकरून तुम्हाला बढिया समजेल. तर मग आता एवढं जर झालं असेल तर माझं म्हणणं आहे बघा, हा एक स्ट्रेट पाथ आहे. या पाथला मी नाव देऊन राहिलो. हा कल्पना करा ए आहे ना, हा आहे तुमचा बी. हे झाली तुमची मेन पोझिशन का जे मी ओ न दाखवतो. काय विचार करायचा आहे बघा, एक पार्टिकल आहे की ज्याचं मास m आहे. तो काय करत आहे, सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे या स्ट्रेट पाथवर आहे ना. कोणाच्या भोवती, तर या मेन पोझिशन ओ च्या भोवती. तर बस एवढं आपल्याला इंग्रजीत कसं म्हणता येते, कन्सिडर ए पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन अबाउट द मेन पोझिशन ओ अलॉंग द स्ट्रेट पाथ AB as shown in figure. मग आता एवढं जर झालं असेल तर कशी कल्पना करायची आहे बघा. या मेन पोझिशन वरून पार्टिकल असाइनिंग लाईन पर्यंत पोहोचला. या ठिकाणापर्यंत पोहोचला तर या ठिकाणाला मी नाव देऊन टाकतो P. म्हणजे एवढं डिस्प्लेसमेंट झालं तर हे डिस्प्लेसमेंट मी दाखवतो x. मग आता एवढं जर झालं असेल तर तुम्हाला माहित आहे बा का काय मांडता येते बा. तर सुरुवात करून राहिलो का, लेट द पार्टिकल बी ॲट एनी पॉइंट P ॲट ए डिस्टन्स x फ्रॉम पॉइंट O, फ्रॉम मीन पोझिशन O. मग काय काय बोललो बा आपण, तर बा साधी सिंपल गोष्ट आहे का बा, कन्सिडर द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन अबाउट द मेन पोझिशन O along the straight path AB as shown in figure. Let P be any point and let the particle at point P. Let the particle be any at point P at a distance x from the main position O. मग आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे का, इथून जर पार्टिकल इथं गेला, जेव्हा एखादी वस्तू जाते म्हणजे त्याला व्हेलॉसिटी असतो, म्हणजे त्याला कायनेटिक एनर्जी प्राप्त असते. हे तर आता सर्वांना माहित आहे. तर मी पहिलं पॉइंट सांगत आहो, एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. तर आपल्याला मांडता येते बा, वी नो दॅट कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तर मित्र हो 9व्या वर्गामध्ये याचं एक्सप्रेशन आहे. 9th क्लासमध्ये कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². मला असं वाटते बघा प्रत्येक विद्यार्थ्याने हे तर कन्फर्म माहित आहे.
असा कोणीच नाही ज्याला माहित नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आज याच चॅप्टर मध्ये शिकलो आपण का व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय v इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर इथं लिहून राहिलो v इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट काय रे बात ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आहे सिंपल हार्मोनिक मोशन. काहीच करायचं नाही, स्क्वेअरिंग बोथ साइड. स्क्वेअरिंग केलं तर प्लस मायनस निघून जाईल. व्ही स्क्वेअर इक्वल टू ओमेगा स्क्वेअर अंडर रूट पण निघून जाईल आणि ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बस या इक्वेशन मध्ये इथं व्ही स्क्वेअर दिसते, त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू ठेवून द्यायची. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम हा वाला आणि व्ही स्क्वेअरच्या ऐवजी ठेवायचा आहे ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. झालं बा आपलं कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन तयार झालं. किती सिंपल साधा हाय बा. लक्षात ठेवा तू. पटलं का? मग एवढं आता झालं असं तर याने एकदा मी फाईन आहे ना नॉन स्टॉप म्हणून देतो की तुम्ही बोलू शकता हो काहीच नाही. कन्सिडर द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. लक्षात ठेवा अबाउट द मीन पोझिशन ओ अलॉंग द स्ट्रेट पाथ ए बी ॲज शोन इन फिगर. लेट द पार्टिकल बी एनी ॲट पॉइंट पी ॲट ए डिस्टन्स एक्स फ्रॉम द मीन पोझिशन ओ. असं ठीक आहे. The kinetic energy of the particle is given by kinetic energy is equal to half mv square. Also we know that I know काय सांगता येते velocity of the particle performing simple harmonic motion is given by v is equal to plus minus omega under root a square minus x square. Squaring both sides square करायचं या v square ची व्हॅल्यू ह्याच्यात ठेवायची. हे समीकरण तयार. एवढं जर झालं असं तर आता मी पोटेन्शियल एनर्जीचं काय काढणार आहोत एक्सप्रेशन. तर मग डोक्यात कसं आलं पाहिजे बघा. हा पार्टिकल या मीन पोझिशन वरून या पॉइंट पी पर्यंत गेला म्हणजे इकडं डिस्प्लेसमेंट झालं. एवढं झालं डिस्प्लेसमेंट. तर आपण पहिल्या दिवशी या चॅप्टरच्या पहिल्या दिवशी चाबी शिकलो त्याला कन्सेप्ट ऑफ रिस्टोरिंग फोर्स म्हणतात. का बा काय शिकलो आपण का बा डिस्प्लेसमेंट जर असं होत असेल तर रिस्टोरिंग फोर्स असा होतो आहे ना. तो कोणाकडे आणण्याचा प्रयत्न करतो तो मीन पोझिशन कडे. आणि हा जो फोर्स आहे बा रिस्टोरिंग फोर्स आहे ना तो किती असतो तो डिस्प्लेसमेंट एवढाच असतो पण त्याच्या अपोजिट असतो. आणि म्हणून मी म्हटलंय बघा वेन लक्षात ठेवा तो पार्टिकल इज डिस्प्लेस फ्रॉम द मीन पोझिशन रिस्टोरिंग फोर्स इज प्रोड्यूस. लक्षात ठेवायचं आहे ना विच काय करतो बा विच पुल द बॉडी और पार्टिकल टुवर्ड्स द मीन पोझिशन and which is directly proportional to the displacement of the particle. आणि म्हणून आपण असं लिहितो राजे हो का बा f is directly proportional to minus x where negative sign indicates that and restoring force and displacement are oppositely directed. हे शिकलो आपण. तर बा एवढं जर झालं असं आपल्याला हे जर माहित असेल तर बा आपल्याला काय सांगता येते. हा जर प्रोपोर्शनलचं चिन्ह काढायचं असेल तर f इज इक्वल टू मायनस आणि ह्या kx वेअर k इज फोर्स कॉन्स्टंट. बस आता एवढं जर झालं असेल तर बा मग मी आहे ना पुन्हा एकदा सांगतो. आता बढिया समजून सांगतो शॉर्ट मध्ये. वेन द पार्टिकल इज ॲट पॉइंट पी इट इज ॲक्टेड बाय रिस्टोरिंग फोर्स. And this restoring force and pull the particle towards the mean position. ठीक आहे. This particle is displaced through a small distance d. Small distance काय रे बात dx. When this particle is again displaced through a small distance dx. काय बडबड हाय बघा ही एवढा तर डिस्प्लेसमेंट झाला पुन्हा तो काय होईल बा तर पुन्हा समोर सर्कल तो उलीसा समोर गेला तर एवढंच डिस्प्लेसमेंट झालं. अशी कल्पना करा. ठीक आहे. मग मला काय म्हणायचा वेन द पार्टिकल लक्षात घ्या इज डिस्प्लेस्ड थ्रू ए स्मॉल डिस्टन्स dx अगेन्स्ट आहे ना रिस्टोरिंग फोर्स. फोर्स तर असा होत आहे याला न जुमानता पुन्हा काय झालं बा तर पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट झालं. तर बा तुम्ही 9th क्लास मध्ये शिकले का बा लक्षात ठेवा एखादी वस्तू एखादी बॉडी एखादं पार्टिकल एखादा ऑब्जेक्ट जर तो काय होत असेल डिस्प्लेस होत असेल कोणाच्या अपोजिट बा तर फोर्सच्या अपोजिट तर त्यावेळेस वर्क घडते कार्य घडतो.
वर्क इज डन आहे ना बाबा. फोर्स आहे ना इकडं डिस्प्लेसमेंट चालू आहे, फोर्स पण असा लावत आहे तरी पण वर्क घडतो, पण तो वर्क पॉझिटिव्ह असतो. मात्र फोर्सच्या अपोजिट डिस्प्लेसमेंट होत असेल तर हा वर्क डन निगेटिव्ह असतो. बोला. आणि म्हणून मी म्हटलं बघा अगेन द पार्टिकल इज डिस्प्लेस्ड थ्रू अ स्मॉल डिस्टन्स dx against the restoring force, then work is done. This work is given by. तर बा वर्कचं सूत्र आपल्याला माहित आहे, 9th क्लास मध्ये आहे, फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. शिकले ना. मग तेच तर सांगत आहो, काय नाविन्यपूर्ण नाही आहे, फक्त त्या नव्या वर्गाच्या एक्सप्रेशनने मेकअप केलाय बस. तर बा हा जो आता बा लक्षात थोडंसं डिस्प्लेसमेंट झालं तर वर्क पण थोडूसा घडल, आणि म्हणून ह्या दाखवाचा DW. जेव्हा जेव्हा समोर डी लावतो तेव्हा तो थोडासा असतो, किंचित असतो, उलिसा असतो. तर बा लक्षात ठेवायचं हो हा निगेटिव्ह राहणार आहे, म्हणून मायनस फोर्स रिस्टोरिंग फोर्स म्हणजे F न दाखवला, आणि डिस्प्लेसमेंट आपण उलिसा दाखवला dx. फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्क. ठीक आहे. दिस वर्क इज गिवन बाय DW इज इक्वल टू मायनस F इंटू dx. मग आता एवढं जर झालं असं मित्र होतो, याले नंबर देऊन टाकायचा 1 आहे ना. या निगेटिव्ह साइनचा अर्थ काय होते बा, तर बा लक्षात ठेवा निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट वर्क इज डन अगेन्स्ट रिस्टोरिंग फोर्स. डिस्प्लेसमेंट रिस्टोरिंग फोर्सच्या विरोधात घडत आहे, म्हणून वर्क घडलं आहे ना. दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट रिस्टोरिंग, लक्षात ठेवा वर्क इज डन अगेन्स्ट रिस्टोरिंग फोर्स अँड इज गिवन बाय. तर बा लक्षात ठेवायचो, आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल का बा हे F ची व्हॅल्यू आहे -kx. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ F इन धिस इक्वेशन वी गेट. तर इथं लिहायचं DW इज इक्वल टू हा मायनस या F च्या ऐवजी -kx असं, आणि ह्या झाला तुमचा df मायनस मायनस प्लस DW इज इक्वल टू kx इंटू dx. बोल. मग आता एवढं जर झालं असन तर याच्या पुढं ऐकसाल तर अजून मजा येईल. आता मी तुम्हाला कल्पना सांगत आहो का बा नेमकं याच्यात काय आहे, काय हा पाठ काय एवढाच थोडा आहे, काय हे एवढा मोठा आहे, अनंत पाठ आहे, तो किती दूर पर्यंत जाईल कोणाला माहित आहे. मग आता एवढं उलीचं डिस्प्लेसमेंट घडलं, पुन्हा काय पार्टिकल इथं थांबणार आहे बिलकुल नाही, पुन्हा तो समोर जाईल, पुन्हा समोर जाईल, पुन्हा समोर जाईल, म्हणजे इनफायनाईट वेळा, अनंत वेळा तो समोर समोर जात राहील असं. म्हणजे का प्रत्येक वेळेस आपण का बा वर्क घडत जाईल, आणि प्रत्येक वेळेस का वर्कचं फॉर्म्युला लिहत जात आणि तीनच्या काळात जायच्या का बिलकुल नाही. अहो आपल्याजवळ आहे ना एवढं मोठं अस्त्र आहे ना, त्या अस्त्राचं नाव आहे इंटिग्रेशन आहे ना. काय आहे बा त्या अस्त्राचं नाव इंटिग्रेशन, चांगल्या चांगल्याला माहित नाही बा मित्र, कांदेव नाही का. तर या अस्त्राचं नाव इंटिग्रेशन आहे, आणि याचा उपयोग कायच्यासाठी आहे तर छोट्यावरून मोठ्याची व्हॅल्यू काढण्यासाठी. बस इले आहे ना. तुम्ही सांगलं होतं बा का आपल्या चॅप्टर फिजिक्सचा आता दुसरा चालू करा, तर मी सांगलं होतं हो म्हणून, तर त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल या इंटिग्रेशनचा यूज कायच्यासाठी आहे तर लहान्यावरून मोठ्याची किंमत काढणे आहे ना. छोट्याची व्हॅल्यू जर माहीत असेल तर त्याच्या आधारे मोठ्याची व्हॅल्यू काढण्याचं काम कोण करतो बा तर इंटिग्रेशन. आणि म्हणून या कारणास्तव मी आता प्रत्येक वेळेस तेवढी हमाली करत न बसता डायरेक्ट किती घडणार आहे वर्क हे जर काढायचं असेल तर मी सरळ याने लिहून टाकतो का बा टोटल वर्क. हे उलीचं घडलं, पुन्हा उलीचं घडलं, पुन्हा उलीचं, तर लास्ट टोकापर्यंत एकूण किती घडलं तर ते झालं टोटल वर्क. प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे. तर मग टोटल वर्क इज ऑब्टेन बाय इंटिग्रेटिंग, लक्षात ठेवा धिस इक्वेशन बिटवीन लिमिट 0 to w अँड 0 to x. कल्पना सांगून राहिलो का बा इथं होता पार्टिकल, म्हणजे डिस्प्लेसमेंट झालंच नाही, तो बाहेर पडलाच नाही, तर बा वर्क घडणार कुठून आहे, म्हणजे वर्क त्यावेळेस 0 राहील. थोडा 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 समोर सरकत चालला, जेव्हा तो या एंडवर येईल तेव्हाच तर तुम्ही म्हणसान कसं टोटल वर्क घडलं, म्हणजे स्टार्ट झालं 0 पासून आणि टोटल वर्क कुठपर्यंत आलं बा तर W.
आणि हे केव्हा शक्य आहे, जेव्हा इथून बाहेर पडलाच नाही तेव्हा डिस्प्लेसमेंट, आता हे बद्दल बोलत आहोत, बाहेर पडलाच नाही तर डिस्प्लेसमेंट 0 राहील, मात्र थोडा 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 तो लक्षात ठेवा बाहेर पडत चालला, म्हणजे मग मी एकदा dx घेतलं तर मग दुसऱ्यांदा dx2 घेईन, dx3 घेईन, असं करता करता मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे लास्ट वर तो 0 पासून स्टार्ट होऊन कुठं संपल बात x वर. आणि म्हणून लिमिट्स तयार झाल्या आहे ना. काय सांगायचं मग, टोटल वर्क इज ऑब्टेन बाय इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन बिटवीन लिमिट 0 to w and 0 to x. आता मला समज वाटते बा का हे कुठून आलं ते तुमच्या डोक्यात बसलं असं, तर याचं इंटिग्रेशन आता तुम्हाला माहीतच आहे 0 to w, या झाला dw इज इक्वल टू इंटिग्रल 0 to x, या झाला kx dx. नसन माहीत तरी टेन्शन घेऊ नका, मी सांगूनच राहिलं, हा डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकाने कापूनच टाकते, म्हणजे इथं राहिला w असं. आणि ह्या झाला 0 to w, याला म्हणतात लोअर लिमिट आणि याने म्हणते अप्पर लिमिट, याला म्हणतात अप्पर लिमिट. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट हा फॉर्म्युला आहे. अप्पर लिमिट w आहे, लोअर लिमिट 0 आहे, इथं ठेवायची, म्हणजे बा अप्पर लिमिट w मायनस लोअर लिमिट 0, w मायनस 0 म्हणजे wच येणार आहे, म्हणजे आपल्याला इथं द्यायला लागेल w बरोबर. हा k म्हणजे कॉन्स्टंट बाहेर निघला, याच्या डोक्यावर काहीच नाही, म्हणजे एक इंटिग्रेशन सांगते बघा डोक्यावर जेवढं असेल त्याच्यात एक वाढवा तेवढंच खाली लिहा, तर इथं लिहायचा x⁴2/2 आणि हे लिमिट दाखवायची आहे 0 to x असं. मग आता एवढं जर झालं असन तर बा w इज इक्वल टू k, हा दोन सरळ संख्या आहे बाहेर काढायची, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट x च्या ऐवजी xच ठेवायचा आहे, x² मायनस x च्या ऐवजी 0, 0 चा वर्ग 0 म्हणजे ह्या गेला, म्हणजे आलं किती बा, तर फक्त एवढंच आलं k/2 x². बोला आता हा जो k/2 x² असा आहे, तर याने मेकअप करतो w इज इक्वल टू हाफ k इंटू x². बट लक्षात ठेवा तुम्ही शिकले बा अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा स्क्वेअरची आहे ना, तो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय असते रे बा, तर k/m हा इकडं गेला तर m ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू k, तर या k च्या ऐवजी m ओमेगा स्क्वेअर भरा, म्हणजे w इज इक्वल टू हाफ, लक्षात घ्या k च्या ऐवजी m ओमेगा स्क्वेअर आणि हा वाला x², म्हणजे बा w इज इक्वल टू हाफ m ओमेगा स्क्वेअर x². हा जो वर्क, हा w म्हणजे काय रे बात, वर्क. दिस वर्क इज स्टोर्ड, हा जमा होतो इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी, आणि याच कारणास्तव इथं लिहून राहिलो, या वर्क डनला पोटेन्शियल एनर्जीनं दाखवल्या जाते, आणि इथं लिहायचं हाफ m ओमेगा स्क्वेअर x². बोल पा. मग आता एवढं जर झालं असं तर मा पूर्ण पसाऱ्याचं काम होऊन गेलं. मायापाशी फक्त दोन महत्वाच्या किमत्या आहेत. पहिला आहे बघा कायनेटिक एनर्जीचं सूत्र, तर मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ m ओमेगा स्क्वेअर इंटू a² मायनस x², आणि दुसरा आहे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ m ओमेगा स्क्वेअर आणि x². बस. तर मग मित्र एवढं जर झालं असेल तर बा याच्यावरून टोटल एनर्जी काढायची आहे. तर बा टोटल एनर्जी कशाला म्हणतात, तर पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीची बेरीज केली तर जेवढी भेटल त्याने म्हणते टोटल एनर्जी.
बस एवढं तर सर्वांनीच माहित आहे. तर मग इथं लिहायचं बा टोटल एनर्जी इज ऑब्टेन बाय आहे ना सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. देअरफॉर टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. तर टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी आहे हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी आहे हाफ m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. एवढं मित्र हो कॉमन निघते. कॉमन काढलं तर टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ m ओमेगा स्क्वेअर आणि इथं लिहायचा आहे a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. फक्त एवढा पार्ट मी कॉमन काढला. यानं हा कटला आणि टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. बोलवा हे झालं तुमचं पहिलं एक्सप्रेशन. आता मित्र याले अगाऊपणानं बोर्डवाले काय करते ते सांगतो. हे पहिला पार्ट झाला. अजून कॉन्झर्व म्हणजे कॉन्स्टंट असते हे सिद्ध नाही केलं, पण त्याच्यात मी सांगलं होतं ऑन विच फॅक्टर टोटल एनर्जी डिपेंड्स असं. ठीक आहे. तर पहा मी हा जो ओमेगा आहे तुम्ही शिकले बा सर्क्युलर मोशन मध्ये का बा ओमेगा इज इक्वल टू ट्वाइस पाय एन. तर बस इथं याच्या खाली लिहायचं पुट काय रे बा तो ओमेगा इज इक्वल टू ट्वाइस पाय एन. तर बा टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ m ओमेगाच्या ऐवजी ट्वाइस पाय एन होल स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. तर बा टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ m दोनचा वर्ग 4. इथं लिहायचं पाय स्क्वेअर एन स्क्वेअर ए स्क्वेअर बे दोन्ही 4. तर बा फायनल किती आलं तर ते मी सांगून राहिलो. तर बा लक्षात ठेवा टोटल एनर्जी इज इक्वल टू फक्त लक्षात ठेवा इथं राहिला 2. तर ह्या 2 m यावाला ठीक आहे पाय स्क्वेअर एन स्क्वेअर आणि ए स्क्वेअर असं. मग आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा. ठीक आहे. आता व्हॉट इज एन. एन इज द फ्रिक्वेन्सी. What is the mass of the particle? What is A? Amplitude. तुम्ही पुन्हा शिकले का बा फ्रिक्वेन्सी आणि प्रेड मध्ये काय असते बा तर नातं आहे रेसिप्रोकलचं. n इज इक्वल टू 1/t. तर ह्याच फॉर्म्युला दुसऱ्या वेळेस मांडता येतो. टोटल एनर्जी इज इक्वल टू ट्वाइस m पाय स्क्वेअर n च्या ऐवजी आहे ना t राहील तर याचा स्क्वेअर आहे तर बा t चा पण स्क्वेअर असं. मग आता एवढं जर झालं असेल मित्र हो तर ह्या दोन इक्वेशन वरून आपल्याला लिहायचं आहे ऑन विच फॅक्टर टोटल एनर्जी डिपेंड्स. तर मग कांदेव नाही का का बा इथं पायसान तर याच्यामध्ये m आहे. तर मग हा जर आपण या सर्वाले याले कॉन्स्टंट मानलं तर टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ द पार्टिकल. तर त्यानं प्रश्न विचारला ऑन विच फॅक्टर टोटल एनर्जी डिपेंड्स. तर बा एकही पॉइंट सुटला नाही पाहिजे कारण एक मार्कासाठी पण आपल्याला प्रश्न आहे. पण हे दोन इक्वेशनच्या शिवाय कळत नाही. काय बोललो बा का हा कॉन्स्टंट जर धरला तर बा नियम आहे का बा x इज इक्वल टू कॉन्स्टंट इनटू y. तर x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y. जर एक व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबल बरोबर कॉन्स्टंट घेऊन येत असेल तर त्या दोघांमध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनलचं रिलेशन असते. 8th क्लासचं पुस्तक सांगते. ठीक आहे. तर बा एवढं जर सीन्स आला तर इथं लिहा लागते बा. लिहायची पद्धत कशी आहे टोटल एनर्जी इज इथं लिहायचं डायरेक्टली प्रोपोर्शनल असं प्रोपोर्शनल टू. आणि इथं पाहून या ए पहिला m साठी तर मास ऑफ द पार्टिकल पहिला लिहायचा आहे मास
ऑफ द पार्टिकल. काहीच पाठ नाही करा लागत, हेच सांगते आपल्याला. दुसरं याच्यामध्ये n आहे, तर बा n म्हणजे फ्रिक्वेन्सी, त्याचा स्क्वेअर आहे, तर बा लिहायचं स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सी. इथं लिहायचं आहे स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सी. बस एवढं तुम्हाला पाहून फक्त उत्तर द्यायचं आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमचं एवढं क्लिअर असेल. ए म्हणजे होते एम्प्लिट्यूड, तर इथं लिहायचं आहे स्क्वेअर ऑफ द एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड हे झाले 3 आणि मास झालं फ्रिक्वेन्सी एम्प्लिट्यूड. आता तुम्ही पाहसाल तर या इक्वेशन मध्ये आहे ना 1 असलं तर त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणतात. तर बा चौथा पॉइंट राहील इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ इट्स स्प्रेड. बस या 4 फॅक्टर वर तुमची टोटल एनर्जी अवलंबून असते. बोलो मित्रा, समजलं का नाही? ठीक आहे. याच्या पुढचा पॉइंट पाय मधातून सोडताच नाही. पहा मित्रो, याच्यानंतर तो काय सांगतो बा. मी याच्यात पॉइंट राहिला and prove that total energy of the particle performing simple harmonic motion is conserved. कॉन्झर्व म्हणजे मित्र कॉन्स्टंट होते. पाहता मग मी पसारा मिटवून राहिलो. हा कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन, हे पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन आणि हे टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन. तर बाय ह्या पूर्ण आता इथून बाजूले करतो, जेवढं आवश्यक आहे तेवढं ठेवतो. तर बस हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तेव्हा तिसरा इक्वेशन आहे टोटल एनर्जी इक्वल टू हाफ m ओमेगा स्क्वेअर आणि a स्क्वेअर कॅपिटल पाहिजे. बस 3 इक्वेशन आहे, सर्व त्याचाच खेळ आहे. तर पहा मग मी काय सांगून राहिलो बा, 1 मिनिटात कसं क्लिअर होते पाहून घ्या. माझं म्हणणं आहे मित्र, बा हे तुमचं स्ट्रेट पाथ आहे. हे झाली मेन पोझिशन, ह्या P नावाचा पॉइंट आणि हा तुमचा बा A एंड दाखवत आहे. काय सांगत आहो बा, का इथून इथपर्यंत झालं याचं डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, एवढं तर आपल्याला माहीतच आहे. आणि सुरुवात आहे ना थोडंसं सेपरेट 2 मार्कासाठी येते हा, म्हणून ते पूर्ण दाखवा लागत. आणि प्रूव्ह दॅट टोटल एनर्जी, प्रूव्ह दॅट, शो दॅट म्हणतात. शो दॅट टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज कन्झर्व्ड. तर याला 2 मार्कासाठी बढिया उत्तम कसं लिहायचं. तर कन्सिडर द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. कन्सिडर द पार्टिकल ऑफ मास m परफॉर्मिंग, मास m म्हणायचं. कन्सिडर द पार्टिकल ऑफ मास m परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन and be at point P which is at a distance x from the mean position O at any instant म्हणजे कोण्या तरी वेळेत. बस एवढंच इंग्रजी लिहायचं आहे. कन्सिडर द पार्टिकल ऑफ मास m परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन बी ॲट पॉइंट P ॲट ए डिस्टन्स x फ्रॉम पॉइंट O. बस देन kinetic energy of the particle performing simple harmonic motion is, and kinetic energy is equal to half m omega square a square minus x square. Potential energy is equal to half m omega square and x square, and total energy is equal to half m omega square a square. आता मित्र तुम्ही विचार काय करा, मनानं कसं लिहायचं. तेव्हा 2च पोझिशन असते, एक मीन पोझिशन आणि दुसरे असतात एक्स्ट्रीम पोझिशन. इकडं प्लस असतो, इकडं मायनस असते. बस मग एवढं जर झालं असेल तर मी काय सांगत आहो. तर बा लक्षात ठेवा, पहिला पॉइंट लिहायचा ॲट मीन पोझिशन. ॲट मीन पोझिशन असं. ॲट मीन पोझिशन तर मित्र इथून जर पार्टिकल बाहेर निघलाच नाही, जेव्हा निघन तेव्हा डिस्प्लेसमेंट म्हणजे इथून इथं 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 पोचल. निघलाच नाही तर पोचणार कुठून आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट घडलं नाही. मग डिस्प्लेसमेंट घडलं नाही तर याचा अर्थ डिस्प्लेसमेंट x न दाखवते, ते झालं 0. आता एवढं जर झालं असेल तर या इक्वेशन मध्ये x च्या ऐवजी जर 0 ठेवला तर 0 न कायले गुणलं तर 0. देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 0.
बस काहीच लिहायचं नाही. बस हे 3 इक्वेशन तेवढी इंग्रजी लिहिलं तर सरळ लिहायचं ॲट मीन पोझिशन x इज इक्वल टू 0 देअरफॉर पोटेन्शियल इज इक्वल टू 0. आता पाहून घ्या कायनेटिक एनर्जी बद्दल बोलत आहोत. का बा लक्षात आहे कायनेटिक एनर्जी ह्या आहे इथं जर 0 ठेवला तर एवढा पार्ट गेला म्हणजे हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर, तर इथं राहील हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. बस बोल बा. मग आता एवढं जर झालं असं तर तुम्हाला माहित आहे बा का टोटल एनर्जी कायले म्हणते बा, तर पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीची बेरीज. तर इथं लिहायचं टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. तर बा ह्या झाला हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 0 कायच्यातही मिळवला तर तेवढाच राहते म्हणजे हे आलं. पाहून घ्या ओरिजिनल टोटल एनर्जी एवढीच आहे. म्हणजे बा मीन पोझिशन वर किती आली रे बा, ॲट मीन पोझिशन हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. म्हणजे जे टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन आलं त्याच्यात जसं आहे तसंच इथं आलं. म्हणजे अर्थ झाला का टोटल एनर्जी एवढी हाय ओरिजिनल, तर ठीक नाही कमी झाली नाही जास्त झाली. कुठं बा मीन पोझिशन. आता आहे का नाही कुठं आता इथं आहे म्हणजे याले म्हणते एक्स्ट्रीम पोझिशनवर. तर मग एक्स्ट्रीम पोझिशनवर तर मग विचार कसा करायचा एक्स्ट्रीम पोझिशन. तर मग इथून निघला इथं आला, इथून निघला इथं आला, असा गेला म्हणजे डिस्प्लेसमेंट चालत आहे. मग डिस्प्लेसमेंट चालत आहे इथं जेव्हा पोचल तर इथल्या ठिकाणाला ॲम्प्लिट्यूड म्हणतात आणि ॲम्प्लिट्यूड ए न दाखवतात. म्हणजे इथून इथपर्यंत आलं तर किती अंतर कापलं बा, तर x इज इक्वल टू ए असं आहे ना. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड. इथपर्यंत असेल तरी x न दाखवायचा आहे. टोकावर गेला तर त्याला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणतात आणि तो ए न दाखवतात ती त्यालाच ॲम्प्लिट्यूड असं म्हटल्या जाते. तर बा ॲट एक्स्ट्रीम पोझिशन फक्त एवढं नाव टाकायचं आहे का बा ॲट एक्स्ट्रीम पोझिशन असं. एवढं जर झालं असेल तर इथं लिहायचा x इज इक्वल टू ए. आणि विचार करा या कायनेटिक एनर्जी मध्ये इथं जर a ठेवला तर a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर म्हणजे 0 न कायने गुणलं तर 0 म्हणजे कायनेटिक एनर्जी झाली 0. आणि पोटेन्शियल एनर्जीच्या या फॉर्म्युल्यात x च्या ऐवजी a ठेवायचा आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर येईल. पुन्हा या दोघांची बेरीज केली तर टोटल एनर्जी भेटणार आहे. म्हणजे इथं लिहायचं आहे टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. तर मग टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी 0. तर मग ह्या झाला हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 0 कायच्यातून मिळवला तर तेवढाच राहते. म्हणजे एवढी टोटल एनर्जी आली. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन वर पण तेवढीच आली जेवढी कुठं आलती रे बा, तर मीन पोझिशन वर. आणि जगामध्ये किती हाय बा ते एवढीच. अर्थ या झालं का बा टोटल एनर्जी मीन पोझिशन वर असो पोटायनं का एक्स्ट्रीम पोझिशन वर असो ती नाही कमी होत नाही ती जास्त होत. ती कशी राहते रे नेहमी तर कॉन्स्टंट राहते. आणि याच कारणास्तव याला कॉन्झर्व्ड असं म्हणतात. बोल बा प्रश्नाचं मिनिंग समजलं. आणि म्हणून लिहायचं बा हेच टोटल एनर्जी ॲट मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन रिमेन्स कॉन्स्टंट. देअरफॉर टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज कॉन्झर्व्ड. बोल बा मग मी याच्या पुढचं सांगत ठीक आहे. तर बा लक्षात ठेवा हे 3 इक्वेशन तर मी जशानं तसे ठेवतो कारण याच्याच आधारे वर्णन करायचं आहे आपल्याला. तर बा लक्षात ठेवा मी काय सांगत आहो कसं लिहायचं तिथपासून सांगत आहो. तर बा या एक ग्राफ इथं राहू द्या. हे मिटवून राहील. एवढं मिटवल्यानंतर बा वेळ नाही जाऊ देत काळजी नका करू झालं बस एवढंच आपल्याला पाहिजे. माझं म्हणणं आहे बघा कांदे देऊ नये का काय सांग
जेव्हा पार्टिकल्स या मीन पोझिशनच्या अवतीभोवती फिरतो म्हणजे बा सिंपल हार्मोनिक मोशन घडवतो, परफॉर्म करतो. ठीक आहे. तर होते काय, तर बा या पार्टिकल लक्षात ठेवायचं ची जी कायनेटिक एनर्जी, कधी पार्टिकलला कायनेटिक एनर्जी असते, कधी पार्टिकलला पोटेन्शियल एनर्जी असते. बस. तर मग ह्या कायनेटिक एनर्जीचं रूपांतर पोटेन्शियल एनर्जीमध्ये आणि पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक सतत होत असतो. ठीक आहे. कसं होत असते बा, तर कांदेव नाही का, ॲज दी पार्टिकल ऑसुलेट दी एनर्जी लक्षात ठेवा ऑफ दी पार्टिकल चेंजेस between kinetic energy and potential energy. काय म्हटलं रे बा, as the particle oscillate the energy changes between kinetic energy and potential energy. असं पार्टिकल हॅज लक्षात ठेवा कायनेटिक एनर्जी ॲट दी, है ना, काय सांगत आहोत, ॲट दी मेन पोझिशन पार्टिकल possesses kinetic energy. And at the extreme position particle possesses potential energy, है ना. and at the other position म्हणजे इथं 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 इथं, है ना, काय होते बा, at the other position. ठीक आहे. the energy is partly म्हणजे किंचित कायनेटिक and partly potential. कुठं किंचित कायनेटिक राहील तर कुठं किंचित त्या पार्टिकलला पोटेन्शियल राहील. मात्र मेन पोझिशनवर 100% कायनेटिक राहील, तर एक्स्ट्रीम पोझिशनवर काय राहील बा, पोटेन्शियल राहील. बस. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर मग मन लावून आहे का याच्याविषयी मी याचं ग्राफ मग मी शेवटी सांगतो. अशी कल्पना करा का मग हे कायनेटिक एनर्जी बरोबर मॅन येऊन टाकलं पोटेन्शियल एनर्जी. फक्त एवढाच एक शब्द द्यायला लागते, काही याचं एक्सप्रेशन सेपरेट विचारते, 2 मार्कासाठी. काय विचारते पहा, तर ते सांगत हा. नंतर प्रश्न आता नाही समजणार का बाई कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी, आहे ना. तर पहा मग काय काय होते, मग आपण त्याच्यावर प्रश्नाचा विचार करू. तर बा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी असं दिलेलं आहे. तर कायनेटिक एनर्जीचं सूत्र आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जीचा हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. असं मित्र हो, सर्वात पहिले तर हेच तुम्हाला एक समजलं पाहिजे का हे तर पहिलेच गेले. ठीक आहे. म्हणजे बा एवढं जर गेले असन तर बा आता कुठं टेन्शन घ्यायचं राहिलं, आहे ना. तर काय केलं बा आपण, तर इथं फक्त ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एवढंच तर राहिलं रे, एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. असं हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस, तर ए स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इथं लिहून राहिलो. ए बरोबर 2 एक्स स्क्वेअर याच्या खाली, तर ए अपॉन 2 बरोबर एक्स स्क्वेअर, याचं स्क्वेअर रूट घेतलं तर याचं स्क्वेअर रूट, तर बा एक्स इज इक्वल टू प्लस मायनस असं. ठीक आहे. बोला, ह्या ए स्क्वेअर आहे हा, प्लस मायनस, तर याचं स्क्वेअर रूट निघल ए अपॉन अंडर रूट. असा आहे. सांगा बा, एक फॉर्म्युला सेट झाला. ठीक आहे. आता पाय मग मी काय सांगतो हा, तर बा हे आता भेटून गेलं आपल्याला, मी डिटेल शिकवत हा. एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए अपॉन अंडर रूट. असं भानगड पाय का, तर मग अशा वेळेस डिस्प्लेसमेंट एवढं असलं, हा डिस्प्लेसमेंट आहे, तर कायनेटिक एनर्जी कशी असते आणि पोटेन्शियल एनर्जी कशी असते. तर मग आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, तर हाफ एम ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असा ब्रॅकेट करायचा ए स्क्वेअर मायनस, तर या एक्सच्या ऐवजी हे भराचं असं प्लस मायनस ए अपॉन अंडर रूट 2 आणि ह्या ब्रॅकेट पूर्ण. तर मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम
ओमेगा स्क्वेअर आहे ना, याचा स्क्वेअर आहे म्हणजे प्लस मायनस तर गेला, हा झाला तुमचा ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 2, म्हणजे 1 मधून अर्धा गेला तर अर्धा राहील. पाय ना रे, 2 ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 2 म्हणजे ए स्क्वेअर बाय 2 राहील. म्हणजे बघ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2 आहे ना. थोडंसं वेट करा तर मग माहित पडते. तर बा आता एवढं जर झालं असेल तर बा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हा हाफ बाहेर लिहितो आणि हा हाफ कसा लिहितो असा एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आणि तुम्ही जर मित्र पायसाल तर बा हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे टोटल एनर्जी. तर बा कायनेटिक एनर्जी बरोबर हाफ इंटू टोटल एनर्जी. तर बा मित्रो ही कंडिशन विचारतात का कायनेटिक एनर्जी टोटल एनर्जीच्या अर्धी केव्हा असते. ठीक आहे, जेव्हा कायनेटिक एनर्जी बरोबर काय राहील बा तर पोटेन्शियल एनर्जी राहील तेव्हा ती अर्धी असते. हेच आता तुम्ही इथं भरून पहा तर पोटेन्शियल एनर्जी बरोबर हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर हे पोटेन्शियल एनर्जीचं सूत्र आहे. पण एक्स ची व्हॅल्यू आहे प्लस मायनस ए अपॉन अंडर रूट 2. इथं जर भरला आपण प्लस मायनस ए अपॉन अंडर रूट 2 याचा वर्ग तर प्लस मायनसचा स्क्वेअर केला तर गेला प्लसच राहील. ए स्क्वेअर हा अंडर रूट चालला जाईल म्हणजे मी इथं सेट करून राहिलो तर बा ह्या झाला ए स्क्वेअर बाय 2. पुन्हा ह्या हाफ काढला आपण बाहेर तर इथं हा हाफ इथं लिहायचा एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर आणि एवढ्याचं नाव आहे टोटल एनर्जी. आणि म्हणून पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू हाफ टोटल एनर्जी. बोल बा. ठीक आहे, मग आता एवढं जर झालं असन तर आता तुम्हाला बढिया ग्राफ समजल, नाही तर समजला नसता. ठीक आहे, अजून एक पॉइंट विचारते कंडिशन ते पण सांगून देतो का बा लक्षात ठेवा. ठीक आहे, काय कंडिशन आहे माहित आहे तर तो विचारते काय बा का बा एक्स इज इक्वल टू आहे ना ए बाय असं प्लस मायनस ए बाय 2. तेव्हा पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीवर काय परिणाम होते है ना. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचं वैशिष्ट्य काय तर बा लक्षात ठेवा, हा आपला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. तेव्हा कायनेटिक एनर्जी बरोबर हाफ एम ओमेगा स्क्वेअर हा ए स्क्वेअर मायनस या एक्स स्क्वेअरच्या ऐवजी जर ए भरला तर हा प्लस मायनसचा स्क्वेअर म्हणजे प्लस मायनस होईल. ए चा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 आहे ना. 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे 3a स्क्वेअर बाय 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करत हाव तेव्हा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर. समजते का, 3a स्क्वेअर बाय 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन केला. मग आता एवढं जर झालं असेल तर मित्र हो मी पा काय गडबड करत आहो कायनेटिक एनर्जी बरोबर आहे ना. मी फक्त काय करतो का बा ह्या वाला 3/4 आहे ना बरोबर लक्षात येते. हा 3/4 असं लिहिला आणि इथं लिहून राहिलो हाफ एम ओमेगा स्क्वेअर न ए स्क्वेअर. पण एवढ्याचं नाव आहे टोटल एनर्जी. काय नाव आहे बा तर टोटल एनर्जी. बस एवढं लक्षात ठेवायचं. तर एक रिझल्ट असा येऊ शकतो 3/4 टोटल एनर्जी. जर प्रश्न आला प्रूव्ह दॅट कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज 3/4 टाइम्स टोटल एनर्जी तर निवड हेच लिहायचं आहे. फुकटचे 2 मार्क. आता याच्यासाठी लक्षात ठेवा पोटेन्शियल एनर्जी पाहून घ्या आणि आहे ना म्हणजे अर्थ झाला कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी मधलं रिलेशन, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी मधलं रिलेशन आणि शेवटी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी मधलं. तर पहा मग मी काय काय वांदे करून दाखवत हाव
तर बा लक्षात ठेवा पुढचा पॉइंट सांगत आहो का पोटेन्शियल एनर्जी बरोबर हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर हे आपला फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी बरोबर हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स च्या ऐवजी a/2 चा वर्ग तर बा a स्क्वेअर बाय 4 तर बा 1/4 बाहेर काढला तर बा पोटेन्शियल एनर्जी 1/4 तर इथं लिहायचं हाफ एम ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मात्र मित्र हो लक्षात ठेवा एवढं म्हणजे आहे टोटल एनर्जी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी बरोबर 1/4 टोटल एनर्जी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज 1/4 टाइम्स टोटल एनर्जी आणि शेवटी लक्षात ठेवा आता मी काहीच सोडवत गिळवत नाही फक्त एवढं लक्षात आलं पाहिजे बोला ठीक आहे मग आता काय बात बा पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी मधलं नातं तर बा हे काही सोडवायचं कामच नाही ठीक आहे हे काही सोडवायचं कामच नाही तर बा हा जो इक्वेशन आहे ना याने मी स्टार म्हणून दाखवतो बस ह्या मैदानात लिहून राहिलो तर बा ह्यावाला कायनेटिक एनर्जी असं बरोबर लिहिताना कसा लिहितो हा 3 असा 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर बाय 4 काहीच नाही केलं हो हा 4 इथं लिहिण्याच्या ऐवजी याच्या खाली लिहिला याले स्टार नाव दिलं तर याला मी लक्षात ठेवा स्टार डॅश नाव देऊन राहिलो जर स्टार डॅश कडे पाहिलं तर हाफ एम ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर बाय 4 याचं नाव आहे पोटेन्शियल एनर्जी तर बा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3 पोटेन्शियल एनर्जी असं काय अर्थ निघते रे का बा कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी ठीक आहे अर्थ माहित आहे 3 टाइम्स एकूण का राहते दोघंही मिळून टोटल एनर्जी राहते तर बा तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे हा जर 3 टाइम्स असेल पोटेन्शियल एनर्जीच्या तर काय नाही ना तर पोटेन्शियल एनर्जी किती पर्सेंट राहील रे तर 25% आणि कायनेटिक एनर्जी किती पर्सेंट राहील तर बा 75% तेव्हाच तर दोन्ही मिळून काय होईल तर 100% आणि ती असते टोटल एनर्जी म्हणजे हा त्याचा निष्कर्ष आहे का बा पोटेन्शियल एनर्जी 25% आणि कायनेटिक एनर्जी 75% बस लास्ट पॉइंट सांगून देतो याचा म्हणजे एंड होऊन जाते याचा ग्राफ कसा काढायचा आणि काय त्याचं सेन्स आहे एक क्षणला पहा मग मित्र या कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जीचा छोटासा ग्राफ आहे तो ग्राफ सांगतो मी पहा कसं समजतं पहिले काय करायचं बा का बा अशा 2 रेषा काढायच्या साधारणतः याच्यामध्ये 5-6 लाईनी सोडायच्या आणि मधात अशी एक रेषा बोळून घ्यायची इथं दाखवायची एनर्जी आम्ही भरभर समजून सांगून देतो इथं ए दाखवायचं काही विचार करायचा नाही समजते का बस एवढंच करायचं आहे सरळ काय करायचं बा का असा अर्धा गोल काढायचा असा याने असं वाढवून पाहताना कसा दिसला पाहिजे बा तर थोडासा व्यवस्थित दिसला पाहिजे म्हणजे बा तुमचा हात बरोबर पाहिजे बस एकदम बोगस नाही दिसला पाहिजे असाच आहे ना इकडून काढायचा असा ह्या आहे तर याच्या इंधनातून असा काढायचा असा ह्या आहे तर याच्या इंधनातून इथून काढायचा असा बस हे झाला तुमचा ग्राफ आता ग्राफ म्हटल्यानंतर मित्र हो अरे काहीतरी सेन्स समजलं पाहिजे तर हे झाली तुमची मेन पोझिशन ठीक आहे हा जो ठिकाण आहे हा ठिकाण आणि हा ठिकाण हे असं जोडायचं जोडल्यानंतर इथं कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी सारख्या असतात कारण हे दोघांच्या मधात आहे म्हणजे बा जिथं काही सेन्स नाही ना तो पहिले बा पूर्ण असं काऊन होते तसं काऊन होते ते सबच सांगतो असं ठीक आहे मित्र हे जे ठिकाण आहे ना याला एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतात हे एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही आहे मीन पोझिशन ही मीन पोझिशन ही मीन मधातली मीन पोझिशन हे त्याचं सेन्स आहे
आता दाखवताना थोडंसं असं वगैरे दाखवून द्यायचं, पण आम्ही जेवढं पूर्ण शक्य होईल तेवढं डिटेल सांगतो. आता बा लक्षात ठेवायचं करायचं काय, हा जो आहे ना हा ॲम्प्लिट्यूड आहे, तर इकडं प्लस ए असते मित्र हो, आणि इकडं असते मायनस ए, आणि इथून आहे ना असा असं दाखवायचं असं. ठीक आहे, तर हे जे जागा आहे ना ते आपण काढलं x इक्वल टू प्लस मायनस ए अपॉन √2 ठेव, तर बा इथं दाखवायचा ए अपॉन √2. ठीक आहे, आणि इथंही दाखवायचा ए अपॉन √2. इकडला प्लस राहते भाऊ, इकडला मायनस राहते. आता एवढं जर झालं असेल तर हे जे ठिकाण आहे कायनेटिक एनर्जी बरोबर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे अर्धी अर्धी झाली, तर बा एवढी इकडं अर्धी, एवढी इकडं अर्धी, म्हणून इथं दाखवायचं E/2. हे त्याचा सेन्स. आता बाई ह्या असा काउन काढला, काय हाय याच्यात असंच काउन पहा. तर मग मित्रो हे एक्स्ट्रीम पोझिशन आहे. बस ज्याला थेरी माहीत आहे का एक्स्ट्रीम पोझिशनवर कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी असते, तर मीन पोझिशनवर कायनेटिक एनर्जी. तर इथं दाखवायचं पुस्तकात फक्त ई घेतला आहे ना, पोटेन्शियल एनर्जी आहे ती, ही आहे तुमची पोटेन्शियल एनर्जी, आणि मीन पोझिशनवर काय असते बा तर कायनेटिक एनर्जी. आता तुमच्या लक्षात पाय कसं येते का बा हे असा येऊन राहिला, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी येऊन राहिली कुठं येत हाय बा मीन पोझिशनवर आहे ना. तर मीन पोझिशनवर पोटेन्शियल एनर्जी आली तर ती 0 होते. ठीक आहे, आणि ही काय आहे बा हे, तर हे आहे तुमची कायनेटिक एनर्जी अशी आहे ना. तर बा आता इथून लक्षात ठेवायचं पोटेन्शियल एनर्जी एक्स्ट्रीम पोझिशनवर आली, एक्स्ट्रीम पोझिशन वरून कुठं येते तर मीन पोझिशन. जसं म्हणजे अर्थ या झाला, आता पहा कसं मराठीतलंही जड जाते. ॲट दी एक्स्ट्रीम पोझिशन पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्झिमम, दॅट इज टोटल एनर्जी. हेन्स पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ m⍵² a². हाफ m⍵² a². कुठं रे बेटा, तो या पोटेन्शियल है ना या ठिकाणी एक्स्ट्रीम पोझिशन. बोला when लक्षात घ्या गोज पोटेन्शियल when potential energy goes from extreme position to mean position, लक्षात ठेवा it is converted into kinetic energy, and लक्षात ठेवा therefore at mean position potential energy is 0 and kinetic energy is maximum, that is half m⍵², हाफ m⍵² a² मायनस x². असं आहे, हे असं आलं तर याचं कन्व्हर्शन म्हणून असं दाखवलं का एक्स्ट्रीम वरून ते 0 वर चालले, जसं येते कन्व्हर्शन त्याचं कायनेटिक मध्ये असं आहे. आता या 0 वरून आता आहे ना हे असं चाललं म्हणजे कायनेटिक एनर्जी चालली, म्हणजे मॅक्झिमम ती कुठं राहील बा तर मीन पोझिशनवर. जशी ती इथं जाईल तर कायनेटिक एनर्जी 0 होईल, पोटेन्शियल एनर्जी वाढत जाईल, आणि एक्स्ट्रीम पोझिशनवर पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम. ठीक आहे, मग आता एवढं जर झालं असन तर बा डोक्यामध्ये आलं पाहिजे आहे ना, काय आलं पाहिजे का बा ॲट दी मीन पोझिशन पोटेन्शियल एनर्जी 0 अँड कायनेटिक एनर्जी इज मॅक्झिमम. बोला ठीक आहे, मग आता एवढं जर मॅक्झिममचा अर्थ काय होते, हाफ m⍵² a² म्हणजे ती टोटल एनर्जी असते. बस एवढं लक्षात ठेवायचं. when kinetic energy goes from mean position to extreme position it is converted into potential energy and ठीक आहे. मग आता हे आपल्याला समजलं पाहिजे, तर हे सेन्स आहे का एक्स्ट्रीम वरून पोटेन्शियल एनर्जी मीन कडे आली तर त्याचं कन्व्हर्शन होतो कायनेटिक मध्ये, आणि मीन पोझिशन वरून कायनेटिक एनर्जी चालली बा अशी
कुठं चालली एक्स्ट्रीमवर, तर त्याचं कन्व्हर्शन होते पोटेन्शियल. म्हणून हे दाखवताना असं दाखवलं का बा इकडं हा एक्स्ट्रीम आहे, असा गेला तर हा मीन पोझिशन, इकडून आला असा आला तर मीन कडून एक्स्ट्रीम कडं, इथून विचार केला तर मीन कडून गेला तर कुठं रे बात एक्स्ट्रीम वर, इथून विचार केला तर एक्स्ट्रीम वरून कुठं आला तर मीन वर. म्हणून हे त्या ग्राफचं मिनिंग आहे. आणि बोलका ग्राफ समजला पाहिजे, नुसतं तसं चित्र काढू नये, तसं आपण काढायचं नाही, त्या ग्राफमधून आपल्याला जाण झाली. बोला मित्रो, माझा व्हिडिओ आवडला, बस थकलो आता, लवकर सांगून द्या. आवडला तो मेसेज कर जा, घंटी वाजव जा आणि त्याला लाईक कर जा. नमस्कार.